वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. आजचा आपला विषय आहे डे 5, रेकीचा इतिहास, रेकी काय आहे आणि औराचं सेशन आपण आज आणि अजून एक दिवस आपण घेणार आहे. तर रेकी काय आहे हे जाणून घेत असताना आपल्या काही पॉइंट्स राहिलेले आहेत. रेकी कशा पद्धतीने काम करते, रेकी ऍक्च्युअल आपल्या जीवनामध्ये अं, काय काय चेंजेस करत असते, आपण हे सगळं रेकीच्या बाबतीत जाणून घेणार आहोत. तर आपण त्या दिवशी बघितलं की रेकी मानवाला मिळालेली एक अनमोल देण आहे, ज्याच्यातनं आपण स्वतःच्या लाईफमध्ये आणि इतरांच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो. जेव्हा जुनी पद्धत जी होती, अगदी 1 आणि 2 दिवसामध्ये ही रेकी शिकवली जायची. अगदी 1-2 म्हणजे आम्ही सुद्धा माझं ग्रँडमास्टरचं ट्रेनिंग 2.5 तासात झालं. लेव्हल 1 1 दिवसाचं सेशन होतं, लेव्हल 2 लेव्हल 3 अगदी 2-3 तासाचं. पण मग मी हे 10 दिवस का बरं वाढवलं, याच्या मागचं कारण सांगते की जेव्हा आम्ही शिकलो ना, तर तेव्हा आम्हाला एक 10-15 पानाचे नोट्स मिळायचे आणि रेकी कशी वापरायची आणि शक्तिपात एवढं झालं की तो क्लास संपायचा. त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला सगळं संपलं आहे, पण ऍक्च्युअल जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस मात्र बऱ्याचशा गोष्टी समजायच्या नाही. आज तुमच्या सपोर्टिंगला रेकॉर्डिंग देतोय आपण, की जर एखादा मुद्दा इथे समजताना नाही समजला तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून अधिक रिपीट करू शकता. जर या बॅच मध्ये सॅटिस्फॅक्शन झालं नाही पूर्णपणे, तुम्ही नेक्स्ट बॅच परत रिपीट करू शकता आणि तुम्हाला नोट्स पीडीएफ पण मिळतात. का बरं? कारण ही साधना आहे आणि ही साधना 2-3 तासात आत्मसात करण्यासाठी नाही आहे. तर या रेकीला जेव्हा आपण 2 वेळच्या जेवण जसं आपल्या जीवनात महत्वाचं आहे, तसंच महत्व जेव्हा आपण या रेकीला आपल्या जीवनामध्ये देऊ, तर आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने भरू शकणार आहे. सो खरोखर हे 5 तत्व आणि 5 ध्येय ठेवूनच आपण इथे आहात का? त्यांनी ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्यांनी असा हात दाखवा की येस. इथून पुढच्या श्वासांसोबत माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य असावं. विना मॅडम पाहिजे नाही का? हाँ तो अगर हम हमारी जिंदगी को बदलने के लिए एक छोटी सी एक्शन नहीं कर सकते, तो जिंदगी में बदलाव कहाँ से करेंगे? म्हणजे विचार करा, मी आता जेव्हा हात का बरं म्हटलं की ज्यांचे व्हिडिओ ऑन ऑन आहेत त्यांनी असा हात तर करा. मला फक्त तुमची जागृत एनर्जी बघायची होती. जर आपण असा हात सुद्धा वर करण्याची कपॅसिटी आज आपल्यामध्ये नाही आहे, की यस, माझ्या जीवनात मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे, याच्यासाठी तर माझा हात असा नाही असा हे झाला पाहिजे. यस, आय एम रेडी. पूर्ण हात, पूर्ण एनर्जी असेल तर यस, आय एम रेडी. बघा, लक्षात घ्या, कारण जशी एनर्जी सो गणित जीवनाचं छोटंसं गणित आहे. जिथे आपला फोकस जातो ना, तिथे एनर्जी जाते. आणि जर का तो फोकस पॉझिटिव्ह असेल तर तुमची एनर्जी सकारात्मकतेत जाईल. आणि जर का तो फोकस नकारात्मक असेल तर तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी येईल. तो कम से कम ये जो चान्स मिला है, तुम्ही तुमच्या जीवनातले 10 तासांची इन्व्हेस्टमेंट या क्लाससाठी करताय. जे 10 तास इतरत्र तुम्ही कुठे यूज करू शकले असते, पण तुम्ही इथे आहात, ही मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. कारण जीवनातल्या 10 तासाची इन्व्हेस्टमेंट, तर याला पूर्णपणे जीवनामध्ये उतरवून घ्या. आज अगदी 2 ते 3च्या बॅचमध्ये मी स्माईल मुद्रा हिलिंग घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला माझ्या आवाजामध्ये थोडासा फरक जाणवेल, कारण त्या स्माईल मुद्रा हिलिंगच्या मेडिटेशन मध्ये आपण खूप डीप मध्ये जात असतो आणि सगळ्या लोकांचं मेडिटेशन घेतल्यानंतर ती शांतता कुठेतरी माझ्यात येते. त्याच्यामुळे आज तुम्हाला माझा आवाज थोडासा डाऊन फेज मध्ये जाणवेल, पण तो डाऊन नाही आहे, तो शांततेच्या अवस्थेत आहे. ओके. सो जाणून घेऊया रेकीला. तरी रेकी शिकण्यासाठी शिक्षणाची किंवा वयाची अट नाहीये. आपल्या जीवनामध्ये ज्या क्षणी
एक सकारात्मक आणि सुंदर बदल आपल्याला करायची इच्छा आहे, त्या क्षणी आपण या रेकीशी स्वतःला जोडून घेऊ शकतो. आणि माझ्या गुरूंनी एक सुंदर वाक्य मला सांगितलं होतं जेव्हा आमचा रेकीचा क्लास चालू होता, की रेकी सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात येत नाही. ज्यांच्या जीवनात खरोखर खूप मोठा सकारात्मक बदल त्या क्रिएटरला घडवायचा आहे, तो तेव्हाच आपण या रेकी नावाच्या सहज आणि सुंदर ऊर्जांसोबत जोडला जातो. ज्या आज तुम्ही इथे आहात, अजून जोडल्या गेलेले नाही आहात. जोपर्यंत तुमचा शक्तिपात होणार नाही रेकीचा, तोपर्यंत तुम्ही या ऊर्जांशी जोडले जाणार नाहीये. तर मी ग्रुपवर एक रजिस्ट्रेशन लिंक पाठवणार आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या ही जी आपली बॅच आहे ग्रुप 6 वर चालू आहे आणि आपल्या क्लासची जी बैठक व्यवस्था जी आहे क्लासची, ती फक्त 300 आहे. 300 लोक माझ्या क्लासमध्ये ऍट अ टाइम बसू शकतात. तुम्ही बघता की हा आकडा 292 295 पर्यंत असतो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या दिवशी शक्तिपात राहील त्या दिवशी लवकरात लवकर जॉईन करा. वेटिंगवर राहिलो आणि त्याच्यामुळे माझा शक्तिपात राहिला उशिरा जॉईन केल्यामुळे, असं करू नका. ठीक आहे, गरज पडेल तर मी 2दा देईल, पण ते दुसऱ्या बॅचमध्ये मिळेल. म्हणून प्रयत्न हा करा की आपल्याला अट्युनमेंटच्या वेळेस ज्यावेळेस तुमचा शक्तिपात सांगितला जाईल त्या दिवशी क्लास वेळेवर जॉईन करायचा आहे. कारण जोपर्यंत तुमचा शक्तिपात होणार नाही तोपर्यंत तुम्ही या रेकी ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकणार नाही. अगदी ज्या दिवशी शक्तिपात होईल तुम्हाला मी त्या ऊर्जांचा अनुभव पण करवणार आहे, की ही रेकीची एनर्जी कशी जाणवते आणि त्याच्यामुळे आपण किती रिलॅक्स होऊ शकतो हे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. म्हणजे इथून पुढे सगळे प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. आपलं थेरॉटिकल फक्त आजचा दिवस आहे, मग आपण सगळं प्रॅक्टिकली अनुभवणार आहे. तर त्याच्यामुळे अटेनमेंटच्या दिवशी सांगितलेल्या वेळेवर उपस्थित राहायचं आहे. तर जमेपर्यंत संडे पहाटे 5:30 ला कोण कोण रेडी राहील? संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, पहाटे 5:30 ला आपण शक्तिपात घेणार. ओके, तसा मी ग्रुपवर मेसेज टाकणार आहे. 5:30 ला जे लोक रेडी म्हणजे रेडी राहतील त्या सगळ्यांचा शक्तिपात. शक्तिपाताच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा रूट चक्रापर्यंत व्हिडिओ मला दिसेल असं बसायचंय. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याशिवाय दुसरं तिथे कोणी उपस्थित नसावं. एक तुम्हाला गुगल फॉर्म येईल, तो भरणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. व्हिडिओ बंद असेल तर शक्तिपाताची जबाबदारी मी घेणार नाही. एक ग्लास पाणी पिऊन आपल्याला क्लासमध्ये बसायचं आहे. ठीक आहे, एवढीच काहीतरी रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर आपण एनर्जीचं अट्युनमेंट आणि ऍक्टिव्हेशन या दोन्ही गोष्टी आपण क्लासमध्ये करणार आहोत. ठीक आहे. रेकी शिकण्यासाठी व्यक्तीला वय किंवा शिक्षण याचं बंधन नाही आहे. फक्त इच्छा असेल तर आपण या अद्वितीय ऊर्जांना शिकू शकतो. रेकी उपचार में व्यक्ति के रेकी उसके आवश्यकतानुसार ही प्राप्त होती है, इसलिए इससे किसी भी प्रकार की किसी भी व्यक्ति की कोई भी हानि नहीं होती, केवल संतुलन ही स्थापित स्थापित होता है. रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप दूर हो जाते हैं. जे बॅलन्स आपलं हळूहळू होत जातं त्या बॅलन्समुळे हळूहळू आपल्यातली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन आपले विचार पॉझिटिव्ह होतात. आणि लेव्हल 1 अगदी तुमचं जे संडेला अटेनमेंट होईल त्या संडेच्या शक्तिपातानंतर तुम्ही स्वतःला आणि इतरांना हील करू शकाल एवढे तुम्ही स्पर्श चिकित्सा. पण ही एनर्जी लेव्हल 1 ची फक्त 10% असते. जेव्हा तुम्ही रेकीच्या सेकंड लेव्हलला जाता त्याचा शक्तिपात घेता त्याचं ऍक्टिव्हेशन होतं, नंतर ही शक्ती तुमची 40% होते. आणि या रेकीच्या सेकंड लेव्हलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीला हील करू शकता. सेकंड लेव्हलमध्ये फर्स्ट लेव्हल ही स्पर्श चिकित्सा म्हणून ओळखली जाते. यात तुम्हाला स्पर्श करूनच लोकांना हील करता येतं. जास्तीत जास्त 3 इंच दूरपर्यंत तुम्ही ठेवू शकता. त्याच्या पलीकडे तुम्ही याचा वापर करू शकत नाही. रेकी सेकंड लेवल मध्ये तुम्हाला बंधन राहत नाही की तो अमेरिकेला आहे की दुबईला आहे की भारतात अजून एखाद्या ठिकाणी आहे.
तुम्ही जिथे आहात तिथून त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलचं हिलिंग करू शकता. तुमच्या मुलांच्या चांगल्या नोकरी लागण्यासाठी कोर्टाची बाजू जर तुमची खरी बाजू आहे तर तो निर्णय तुमच्या बाजूने लागण्यासाठी तुम्ही या रेकी ऊर्जांचा वापर स्वतःसाठी निश्चितच करू शकता. नोकरीसाठी पण आपण या पद्धतीने याचा उल्लेख आपण करू शकतो. मनीषा मॅडम, एक दिवस ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला. संडे आहे, अट्यूनमेंट मग होणार नहीं, ठीक है। रेकी उपचार करने पर इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना आवश्यक है। रेकी वाहक म्हणजे शक्तिपात घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा शक्तिपात होत नाही तोपर्यंत या ऊर्जांचा फक्त, नाही तर मग युट्यूबवर इतके सारे व्हिडिओ आहे, गुगलवर रेकीची एवढी माहिती आहे, ती बघून जर रेकी शिकता प्रॅक्टिस करता आली तर हा, पण ते होऊ शकतं की कसं, जसं डॉक्टर मिकाओसींनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली, मग त्यांना या रेकीचं ज्ञान प्राप्त झालं. भगवान बुद्धांनी 12 वर्ष अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली, मग त्यांना नॉलेज प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं. ऋषी मुनींनी अनेको वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, सिद्धी प्राप्ती झालेली आहे. आपण सांसारिक लोक आहेत, आपल्याला शक्य नाहीये की आपण कुटुंब, घरदार सोडून आपण कुठेतरी जाऊन वर्षानुवर्ष साधना करू. आपल्या जीवनाचा उद्देश आहे की या देहामध्ये वास असताना मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळावं, आणि त्याच्यासाठी जे आपण बाहेर जाऊन साधना करू शकत नाही, म्हणून डॉक्टर मिकाओसींनी शक्तिपात ही प्रोसेस आणली. आणि या शक्तिपातामध्ये एनर्जी एक्सचेंज केल्या जाते. मी रेकी ग्रँडमास्टर आहे म्हणजे मी काही खूप मोठा एनर्जीचा स्रोत आहे असं नाही आहे. मी सुद्धा एक वाहक आहे आणि ब्रह्मांडातल्या अनंत स्रोतच्या एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम मात्र आहे. बरोबर आहे. तर म्हणजे कुठलाही ग्रँडमास्टर म्हणजे काय खूप शक्तींचा संचार असतो असं नाही आहे. तो देखील त्या ब्रह्मांडातल्या, फक्त त्याला माहिती असतं टेक्निक की या ब्रह्मांडाच्या अनंत स्रोतच्या एनर्जी कशा यूज करायच्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, एवढं टेक्निक फक्त एका ग्रँडमास्टरला माहिती असतं. कधी कधी काय होतं की जेव्हा हे एनर्जीचा फ्लो आपण लोकांना देतो तेव्हा त्या व्यक्तीला एनर्जी खूप फास्ट जाणवतात, तर कधी जाणवत नाही. याचं कारण काय की जेव्हा तुम्ही रेकीचा शक्तिपात होईल, ऍक्टिव्हेशन होईल, तर तुमच्या ही एनर्जी कुठून वाहत असते, तुमच्या तळहातातून प्रवाहित होईल. तळहातातून थंड, गरम किंवा अशी राऊंड फिरणारी एनर्जी तुमच्या हातातनं फ्लो होत असते. हा एनर्जीचा फ्लो तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करणार आहे, आपण प्रॅक्टिकल त्याचं घेणार आहे. कधी कधी उपचारांदरम्यान पेशंट झोपून जातो, पण जसं पेशंट जरी झोपलेला असला आणि तुमचा हात त्याच्या शरीरावर असला तरी देखील हा एनर्जीचा फ्लो चांगल्या पद्धतीने, जसं आता मुलं जे अभ्यास करत नाही, खूप चंचल असतात, अशा मुलांना जर आपण ते झोपलेले असताना त्यांच्या क्राऊन चक्रावर असे हात ठेवून जर रेकी दिली, त्यांच्या थर्ड आय चक्राला जर रेकी दिली, तर ते शांत झोपतात आणि त्यांचे अफर्मेशन दिलं सोबत की यांची बुद्धिमत्ता ही प्रत्येक दिवसाला हुशार होत आहे, असं जर अफर्मेशन देऊन आपण मुलांना रेकी दिली तर आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये आपल्याला सकारात्मक बदल जाणवतो. रेकी वाहक बनल्यानंतर 21 दिवस हा स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो, 21 डेज. आता आणि हीच प्रॅक्टिस तुम्हाला रेकी सेकंड, थर्ड लेवल नंतर कंटिन्यू करायची असते. जरी तुम्ही अटुनमेंट एक 8-8 दिवसाच्या, 10-10 दिवसांच्या अंतराने घेतले तरी देखील तुमचं जे अटुनमेंट नंतरची प्रॅक्टिस असते ती थर्ड लेवलच्या अटुनमेंट नंतर कंटिन्यू तुम्ही 21 दिवस ते 90 दिवसाचा संकल्प करून जर केला तर जीवनामध्ये आमूलाग्र बदल तुम्हाला माहिती होतो. रेकी उपचारांवर एखाद्याचा विश्वास नसेल आणि तुम्ही ट्रस्टफुली त्याच्यापर्यंत हिलिंग ऊर्जा पोहोचवली तर त्याचं बेनिफिट त्या व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने जाणवतो. उपचार कालावधी में पर्याप्त मात्रा में पानी पीना आवश्यक है, कारण नॅचरल रेकी ऊर्जा जेव्हा आपल्या शरीरातनं फ्लो होते तेव्हा नॅचरल डिटॉक्सिफिकेशन याची प्रोसेस आपल्या शरीरामधनं सुरू असते. त्याच्यामुळे आपल्याला या रेकी ऊर्जांचा वापर अगदी पाणी पिऊन करायचा आहे. एखादा जळलेला भाग आहे शरीराचा किंवा मग जखम झालेली आहे, बेडसोल झालेली आहे, अशा वेळेस मात्र आपल्याला रेकीसाठी डिरेक्ट टच करायचा नाहीये. तेव्हा आपला हात कसा असेल, थोडा वर, म्हणजे समजा इथे कोणाला जखम आहे शरीराच्या कुठल्याही भागावर, आपण एक गृहीत धरू, तर आपला हात 2 ते 3 इंच एवढा
उंच वर असायला पाहिजे. बोटांची पोझिशन कशी राहील जेव्हा तुम्ही हिलिंग द्याल? पाचही बोट असे जोडलेले, पाचही बोट या पद्धतीने जोडलेले राहतील आणि हाताचा कप शेप राहील. असे असे हात ठेवायचे नाही. या हाताचा कप शेप. ठीक आहे. अटुनमेंट फक्त जीवनात 3 लेवलचं 3दा घ्यावं लागतं. आणि जर का तुम्ही ग्रँडमास्टर बनला करायचं असेल, ट्रेनर बनायचं असेल माझ्यासारखं, तर तुम्हाला 4थ्या आणि 5व्या लेवलचं अटुनमेंट घ्यावं लागतं. अटुनमेंट वारंवार घ्यायची गरज पडत नाही. लेव्हल 1 साठी एकदा, लेव्हल 2 साठी एकदा, लेव्हल 3 साठी एकदा घ्यायचं असतं. लेव्हल 4 आणि लेव्हल 5 याचा आपण एकत्रित शक्तिपात देत असतो. आणि याआधी जर इथे कोणी असेल ज्यांनी ऑलरेडी शक्तिपात घेतलेला आहे, परत परत शक्तिपात घेण्याची गरज नाहीये. आता नेमका वेळ कसा असतो रेकी देण्यासाठी, रेकी घेण्यासाठी, कुठून कुठपर किती वेळ द्यायचा हा प्रश्न जर असेल, तर हातातून ज्या संवेदना निर्माण होतील, थंड, गरम किंवा राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी, ती सुरू होऊन संपेपर्यंत त्या बॉडी पार्टवर हात ठेवणं ही एक नॉर्मल कंडिशन आहे. जे मी तुम्हाला चक्र मेडिटेशन देणार आहे, चक्रांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, ते प्रत्येक चक्रावर 3 मिनिटं हात ठेवायचा आहे. समजा चक्र शिकवणार आहे मी तुम्हाला, चक्रांचं एक सुंदर मेडिटेशन पण आपण घेणार आहे. तर चक्रांवर, प्रत्येक चक्रावर हात ठेवून 3 मिनिटं हे जे बीजमंत्र आहे, लम वम रम, अजून होईल आपला ते नेक्स्ट वीकचा पोर्शन आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला याचा वापर करायचा आहे. रेकीमध्ये कधीही कुठल्याही अंधश्रद्धेचं कुठलं स्थान नाहीये. आणि रेकीमध्ये बाकीचं औषधांसोबत तुम्ही रेकी उपचार चालू ठेवू शकता, की आता तुम्ही फक्त रेकीच घ्या आणि औषधं बंद करा असं कुठल्याही पेशंटला आपल्याला सांगायचं नाहीये. रेकी वाहक फक्त वाहक असतो, तो काही स्वतःच्या एनर्जी कुणाला देत नाही. ब्रह्मांडात येणाऱ्या वैश्विक एनर्जी तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त करत असतो. या पद्धतीने रेकी वाहक रेकीसाठी काम करत असतो. एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करते. ओके. तर आता तुमच्या स्क्रीनवर जी व्यक्ती दिसत आहे ते आहेत रेकीचे रिडिस्कवर फाउंडर, नाही कारण रेकीचं अथर्ववेदामध्ये पण स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आहे. भारतामध्ये अनेक ऋषी मुनींनी या रेकीचा वापर केलेला आहे. तर म्हणून रिडिस्कवर म्हणून आपण डॉक्टर मिकाऊसींना ओळखतो. त्यांनी आपल्याला 5 तत्व सांगितले जे आपण त्या दिवशी डिस्कस केले. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, आजच्या दिवस मी कुठलीही चिंता करणार नाही, क्रिएटरनी जे मला भरभरून दिलेलं आहे त्याच्यासाठी मी थँकफुल राहणार, माझ्याकडे जे काही काम आहे त्याच्या प्रती मी दयालू राहणार. तर आता आपण या डॉक्टर मिकाऊसींनी कशी एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचली याची एक रेकीचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. इथपर्यंत कुणाचा काही प्रश्न आहे का? 2-3 प्रश्न घेणार, जास्ती नाही. आपण एखाद 2 प्रश्न कुणाचे आहेत का? एनी क्वेश्चन, रेज युअर हँड. श्रुती मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आता तुम्ही हे जे सगळं सांगताय ते लिहून घ्यायचंय की पीडीएफ मध्ये असेल? पीडीएफ मिळणार आहे तुम्हाला. ओके ओके, थँक्यू. ममता मॅडम. हा मॅडम, हे जे आपण अटॅचमेंट घेतल्यानंतर त्याची रिव्हिजन किंवा त्याचा काळ किती असेल, म्हणजे केव्हा करायची ती टायमिंग, सकाळी की मॅडम, संध्याकाळी? अट्युनमेंट घेतल्यानंतर दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची हे हा, त्यानंतरचा प्रश्न आहे हा. अच्छा, ते तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. ओके, हो. ठीक आहे. प्रशांत सर.
मॅडम शक्तिपात घेताना म्हणजे काही असं उपवास वगैरे करायची वगैरे काही गरज नाही ना वगैरे मॉर्निंगला वगैरे असं काही? बघा, काही गरज नाही. रेकीला कुठलंच बंधन नाही आहे. ना जेवणाचं बंधन आहे, ना महिलांसाठी अडचणींचं बंधन आहे. कुठलं बंधन नाही आहे. फक्त तुम्हाला एक चांगली दैनंदिन लेवलची प्रॅक्टिस सांगितलेली आहे. रेकीवर ट्रस्ट ठेवून ती प्रॅक्टिस करा. तुम्हाला आपोआप त्याच्यात चांगले रिझल्ट मिळतील. आणि थँक्यू. प्रश्न असतो बऱ्याचदा मला येतो की नॉनव्हेज वगैरे चालतं का? तो आहार ज्याचा त्याला जो पटतो तो घेऊ शकतो. याच्यात आहाराचंही कुठलं बंधन नाहीये. की आंघोळ करूनच प्रॅक्टिस केली पाहिजे का, असंही काही नाहीये. ठीक आहे, प्रियंका मॅडम बोला. रेकी लेवल 1 शिकल्यानंतर लेवल 2 शिकायला 21 दिवसांचीच प्रॅक्टिस लागते का? नाही, असं नाहीये. आपण काय करतो, रेकी लेव्हल 1 नंतर 2 आणि 3 चे क्लासेस चालू होतात आपले. त्यालाही तुमच्या प्रत्येक शक्तिपातामध्ये जवळपास 8 ते 10 दिवसांची गॅप जाते. अच्छा. शक्तिपातानंतर म्हणजे आता जर शक्तिपात झाला, मग परत समजा ही बॅच शुक्रवारी संपली आपली, पुढच्या म्हणजे शुक्रवारी आता 26 जानेवारी 27 ला संपेल, तर 29 ला जर तुमची सेकंड लेवलची बॅच चालू झाली, तर त्याचं अटुनमेंट म्हणजे हे 5-6 दिवस आणि पुढचे 5-6 दिवस असं 10 दिवसांची गॅप होते. आणि त्याच्यानंतर परत 10 ते 12 दिवसानंतर तुमचं थर्ड लेवलचं अटुनमेंट होतं. आणि जी प्रॅक्टिस तुम्हाला मी बोलते 21 दिवस, ती त्याच्यानंतर कंटिन्यू करायची. अच्छा. ठीक आहे. म्हणजे असं काही नाही की लेवल 1 ची झाल्यानंतर नाही, 21 उलट दिवस. माहितीये का काय होतं, जर आता तुम्हाला म्हटलं की चला 21 दिवस प्रॅक्टिस करा, इथे आता 246 लोक प्रेझेंट आहे, त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्ती लोक प्रॅक्टिसच करणार नाही. हा 10 दिवस काहीतरी ऐकलं, कानाला बरं वाटलं, पण दैनंदिन का बरं मी कंटिन्यू क्लासेस घेते? जेव्हा तुम्ही 1.5 ते 2 महिने कंटिन्यू माझ्या संपर्कात असता आणि रोज विचारलं जातं प्रॅक्टिस करताय का, रिझल्ट काय येतोय, तर ती तुमच्या मागे लागून कोणीतरी करून घेणार असतं. हो, बरोबर. आणि त्याच्यामुळे मग त्याचा रिझल्ट आपल्याला पुढे पुढे येत असतो. ठीक आहे. ओके. ओके. थँक्यू मॅडम. हा, गौरी जोशी मॅडम, लास्ट क्वेश्चन आहे हा. हा, गौरी मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. मेसेज, हा बोला. कसं आहे माहितीये, तुम्ही ज्या दिवशी शक्तिपात देणार आहात ना पहाटे, त्या दिवशी आदल्या दिवशी मला रात्री एक प्रोग्राम आहे आणि मला यायला वेळ होईल. मग समजा झोप अर्धवट वगैरे झाली तर तसं काय प्रॉब्लेम नाही ना? तसं नाही प्रॉब्लेम काही. म्हणजे मला थोडासा मायग्रेन, मी काल पण तुम्हाला बोलले होते, मला प्रचंड मायग्रेनचा त्रास होतोय आणि त्यामुळे झोप माझी जरासं महत्वाची असते या दृष्टीने. हा, आणि आणि एक मला दुसरं असं विचारायचं, मी तुम्हाला मेसेज पण टाकला होता की मी ज्या ग्रुपला जॉईन झालेत ना, तिथे मला व्हिडिओज मिळत नाहीत. मी तुम्ही कुठल्या ग्रुप, कुठल्या ग्रुपला जॉईन केलेला आहे? मला माहिती, माझ्या बहिणीनं केला होता ना ते ग्रुप. नाही, बॅच 6, बॅच 5, कारण सध्या जे सगळे आपली जे करंट बॅच आहे ती बॅच 6 चालू आहे. तर मग मी बॅच 4 ला जॉईन झाले की हा, काय तर मला? बॅच 4 चे व्हिडिओ जे आहेत ना, त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि तिथे जुने व्हिडिओ अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघू शकता डेली. ओके, पण मला या ग्रुपला जॉईन होता येणार नाही का आता जो आहे तो? अरे हो, अटुनमेंटच्या लिंक साठी तुम्हाला, ठीक आहे, बघते मी काय करायचं ऑफिस. हा, जरा प्लीज. चालेल. ओके. ओके, आता प्रश्न नाही, आपण सगळ्या शेवटच्या दिवशी सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे. चला, आता आपण रेकीच्या इतिहासाकडे वळतो आहे. रेकीचा इतिहास समजून घेऊ. जी रेकी आपण शिकतोय तर त्याच्याबद्दल थोडी माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की या स्पर्श चिकित्सेचा उपयोग आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून होतोय. आजही आपण बघतो की एखादा ऋषीमुनी खूप पॉवरफुल ऊर्जांनी आहे आणि तो स्पर्शाच्या माध्यमातून एखाद्याच्या जीवनातील दुःखांचं हरण करतोय. भगवान बुद्धांनी देखील स्पर्शाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे दुःख कमी केले. अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर मिकाऊ सुईंना, एक ते प्राध्यापक होते कॉलेजला, पीएचडी झालेले व्यक्ती होते, तर त्यांना प्रश्न केला गेला की जगामध्ये सर्व दुःखांना कमी करणारी अशी कुठली एनर्जी आहे का? मनुष्याच्या सर्व दुःखांना नाहीसं करणारी अशी कुठली एनर्जी आहे का? त्यांचा जो काही अभ्यास झालेला होता, तर अशी एनर्जी अस्तित्वात आहे हे त्यांना माहिती होतं. बट हाऊ वी कॅन यूज दॅट एनर्जी, त्या एनर्जीला आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो हे टेक्निक मात्र त्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी भारतीय वेदांचा अभ्यास केला. भगवान बुद्धांच्या जे काही साहित्य त्यांना मिळाले त्याचा अभ्यास केला. तुम्हाला माहितीये ख्रिश्चन धर्मामध्ये देखील स्पर्शाच्या माध्यमातून
खूप साऱ्या लेव्हलवर ते हिलिंग देत असतात. वेगवेगळे आवाज, वेगवेगळे त्यांचे मंत्र वेगळे असतात. परत आज भारतामध्ये देखील वेगवेगळे जे ऋषीमुनी आहेत तर या एनर्जीचा यूज करून लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणतात. तर डॉक्टर मिकाऊसींनी जेव्हा अभ्यास केला त्यांना एकच प्रश्न पडला की ही एनर्जी आहे पण हाऊ वी कॅन यूज दॅट, त्या एनर्जीला वापरायचं कसं. मग तिथले जे त्यांचे गुरु होते जपानचे, त्यांनी त्यांना म्हटलं की तू अन्न पाणी त्यागून साधना कर. आणि 21 दिवस तिथली जी माउंट कोरियामा नावाची पहाडी होती जपानची, तिथे डॉक्टर मिकाऊसींनी साधना केली. 21 दिवस मोजण्यासाठी त्यांनी एका याच्यात दगड घेतले, 21 छोट्या पिशवीमध्ये, आणि रोज एक दिवस संपला की ते दगड पहाडीच्या खाली टाकायचे. असं करता करता 20 दिवस झाले आणि ते हताश झाले की मी माझ्या आयुष्याची सगळी एनर्जी ज्या गोष्टीला शोधायला लावली अजूनपर्यंत ती गोष्ट माझ्या जीवनात आली नाही, मी अजूनही अपयशी आहे. त्यांना हा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी हताश झाले आणि परत साधनेला बसले, सगळे शक्ती एकवटून. त्या रात्री जेव्हा सूर्यास्त होतो, म्हणजे 21व्या दिवशी जेव्हा सूर्यास्त होत होता शेवटच्या दिवशी, तेव्हा त्यांना आकाशातनं त्यांच्याकडे काहीतरी येताना दिसलं. ते जपानी भाषेत काही बलून्स होते, काही एनर्जीचा फ्लो होता आणि त्याच्यावर जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलं गेलेलं होतं. आणि त्यांना हे वाटत होतं की हे जपानी भाषेत काय, जे आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये जे सिम्बॉल वापरतो ते तिथे जपानी भाषेमध्ये लिहिल्या गेलेले होते. आणि रात्रभर जणू निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला. जो एनर्जी एक्सचेंज आपण रविवारी अनुभव घेणार आहे, तो जणू निसर्गाने त्यांचा शक्तिपात त्या दिवशी प्रदान केला त्यांना. आणि असंख्य ऊर्जा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवता आल्या. मग त्यांना इतकं ऊर्जावान वाटलं की त्यांना असं वाटलं की ही एनर्जी मी कुणाला तरी द्यावी, कुणापर्यंत तरी पोहोचावी आणि कुणाला तरी सांगावी, या उद्देशाने ते पहाडीवरनं दुसऱ्या दिवशी सकाळी खूप ऊर्जावान होऊन खाली धावायला लागले. आणि जसे ते धावत होते त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागले. आपल्यालाही ठेच लागली तर आपण पहिले काय करतो, त्या लागलेल्या ठिकाणी आपला हात जातो. अगदी त्याच पद्धतीने त्यांच्या पायाच्या अंगठ्यातनं जे रक्त व्हायला लागलं होतं ठेच लागल्यामुळे, ज्या वेदना होत होत्या, त्यांनी त्या अंगठ्याला असं गच्च पकडलं आणि काही क्षणामध्ये हे झालं की त्यांचं वाहणारं रक्त थांबलं आणि वेदना पण शमल्या. हा डॉक्टर मिकाऊसींनी घेतलेला पहिला रेकीचा अनुभव. पहाडीच्या खाली उतरले, त्यांना खूप भूक लागल्याची जाणीव झाली आणि म्हणून ते एका खानावळीत गेले. तिथे त्यांनी सांगितलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला पोटभर जेवण द्या. मिकाऊसींचं वय बघता तिथल्या मालकाने म्हटलं की तुम्ही ज्यूस वगैरे थोडंसं काहीतरी घ्या, हलका आहार घ्या. आपल्याला माहिती आहे आपण 2 वेळेस म्हणजे उपवास केल्यानंतर जेव्हा पोटभर जेवतो तर आपल्याला अनइझी वाटतं आणि ते 21 दिवसापासून उपवासी होते. पण ते बोलले नाही, आज मला पोटभर जेवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी तिथे पोटभर जेवण घेतलं. त्यांना तरी रिलॅक्स आणि प्रसन्न वाटत होतं. पण जेवण करत असताना जी मुलगी त्यांना एक वाढत होती, तिच्या चेहऱ्यावर अत्यंत दुःख आणि दोन्ही गाल सुजलेले होते आणि खूप वेदना दिसत होत्या. डॉक्टर मिकाऊसींनी जेव्हा त्या मालकाला विचारलं की हिला काय झालेलं आहे, तर त्यांनी सांगितलं की हिच्या दाढ दुखतात आहे म्हणून हिच्या गालावर सुजन आलेली आहे. डॉक्टर मिकाऊसींना अंतरप्रेरणा झाली की आपण या मुलीला स्पर्श करावा. आणि त्यांनी त्या मालकाला विचारलं की मी या मुलीला स्पर्श करू शकतो का. आणि त्यांनी एक 10 मिनिटं तिच्या दोन्ही गालावर असे हात ठेवले. आणि 10 मिनिटं जेव्हा तिच्या त्या मुलीच्या गालावर हात ठेवले, त्या 10 मिनिटात मुलीच्या गालावरची सूज कमी झाली आणि तिला ज्या वेदना होत होत्या त्या वेदना देखील कमी झाल्या. हा डॉक्टर मिकाऊसींनी घेतलेला तिसरा अनुभव होता. आणि त्याच्यानंतर गुरु आज्ञेने त्यांना असं वाटत होतं की मला सगळं मिळालं माझ्या आयुष्यामध्ये, आता मला काही म्हणजे जो काही एक प्राध्यापक होते, जे काही जीवन जगायचं होतं ते जगलेले. आता त्यांना वाटलं की या एनर्जीचा फायदा मला आता लोकांना करून द्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की तिथल्या बेगर सोसायटी, जपानमध्ये जी भिकाऱ्यांची वस्ती होती, तिथे जाऊन आपली छोटीशी कुटी टाकली आणि त्या कुटीमध्ये राहून ते तिथल्या लोकांना जीवनातील दुःखांपासून बाहेर काढू लागले. पण 7 वर्ष त्यांनी तिथे सेवा दिली. किती वर्ष? डॉक्टर मिकाऊसींनी 7 वर्ष अनेक लोकांना त्या भिकाऱ्याच्या जीवनातनं सभ्य लोकांच्या जीवन जगायला पाठवलं. पण मिकाऊसींना असं लक्षात आलं की ज्या लोकांसाठी मी ही एनर्जी देतो आहे ते लोक वारंवार इथे वापस येऊन राहिलेले आहे. नेमकं याचं कारण काय?
त्यांना प्रश्न पडला की नेमकं याचं कारण काय, का बरं हे लोक वापस येत आहे, आणि याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कुटीचं दार बंद केलं आणि प्रार्थना केली. तेव्हा त्यांना इंटेन्शन प्राप्त झालं की तुला इथे कोणी बोलवलं होतं का. उत्तर काय होतं? डॉक्टर मिकॉसनने कोणी बोलवलं होतं का त्या भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये जा आणि सेवा कर? नाही, स्वतःहून गेले. मग तू गेल्यानंतर 7 वर्ष सेवा दिली, काही मोबदला घेतला का? कुठल्या तरी स्वरूपाचा मोबदला घेतला का? उत्तर परत होतं नाही. आणि म्हणून डॉक्टर मिकॉसींनी तिथून 2 नियम चालू केले. कुणी मागितल्याशिवाय कुणाला रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग मॅडम तुम्ही आम्हाला फ्री मध्ये शक्तिपात का देणार आहे आणि फ्री मध्ये 10 दिवस त्याचं सेशन का देत आहे? तर मला रेकीने एवढं भरभरून दिलेलं आहे की आता माझ्या जीवनाचं पुढील ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही एनर्जी पोचवावी, कारण मला देण्यासाठी क्रिएटर भरभरून देत आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे या एनर्जीला मला त्या क्रिएटर कडनं जे भरभरून मिळत आहे ते आपल्यापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे सेशन सुरू केलेले आहेत. ठीक आहे, तर डॉक्टर मिकॉसींनी मग तिथे निघाले की आता या बेगर सोसायटीमध्ये काम नाही करायचं. जपानमध्ये सभ्य वस्तीमध्ये जाऊन त्यांनी क्लिनिक टाकलं बिना औषध उपचार. आपल्याला माहिती आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा जपान या गोष्टींना मानणार आहे का बिना औषध उपचार? नाही. पण एखाद्याच्या जीवनात खूप दुःख असतं आणि त्याला तो सगळं करून चुकलेला असतो, तेव्हा त्याला निश्चित वाटतं की नाही मला आता कुठेतरी जायचं आहे, कुठेही काही करायला तयार आहे, पण मला माझ्या जीवनातल्या दुःखांचं अंत करायचा आहे, मला माझ्या जीवनात आनंदाची निर्मिती करायची आहे. असाच एक व्यक्ती त्यांच्या क्लिनिकमध्ये आला. त्यातल्या खूप वर्षापासून पोटांचं दुखणं होतं, त्यांनी खूप सारे मेडिसिन व सगळं ट्राय केलेलं होतं. डॉक्टर मिकॉसींच्या हिलिंग मधून त्याचा दुःख आणि पेन कमी झाला. अशातच तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा आणि त्या काळामध्ये म्हणजे तिथले जे एअर चीफ मार्शल होते ते होते चिरोजे हयाशी. तिथे जो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाला आणि जी नरहत्या यांनी पाहिली त्याच्यानंतर यांनी डॉक्टर मिकॉसींना गुरु मानलं आणि त्यांनी रेकीची साधना सुरू केली. आणि डॉक्टर मिकॉसी नंतर तिथे एक मोठं रेकीचं रिसर्च सेंटर त्यांनी सुरू केलं. आता या दोघांच्या कार्यापेक्षाही सगळ्यात महत्वाच्या आहे त्या हवाई टकाटा. या पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर आहे. एवढंच नाही तर लक्षात घ्या रेकीचा खरा अनुभव यांनी आपल्या जीवनात घेतला. तो कसा? वयाच्या 30व्या वर्षी यांना कॅन्सर झाला होता आणि त्याच्यामुळे शरीरावर अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार झाले होते. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करायला सांगितले होते खूप सारे. पण या मूळच्या जपानच्या होत्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झाल्या होत्या आणि त्या आजाराचं माहिती झाल्यानंतर परत जपानला आल्या. त्यांनी ऐकलं होतं की जपानमध्ये असं काहीतरी क्लिनिक आहे ज्याच्यातनं आपण ठीक होऊ शकतो. चिरोजी हयाशींच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने हवाई टकाटांवर रेकीचा उपचार चालला. विचार करा, आजही कॅन्सर या आजाराची आपल्याला भीती वाटते. डॉक्टर म्हणजे हवाई टकाटांना जिथे डॉक्टरांनी अनेक ऑपरेशन करायला सांगितले होते, वयाच्या 30व्या वर्षी त्या 82 वर्षापर्यंत जगल्या. किती वर्ष जगल्या? 82 इयर्स ओनली बिकॉज ऑफ रेकी हिलिंग. रेकीच्या आणि त्यांनी त्यावेळेस, आज तर ऑनलाईनचं माध्यम आहे, आपण जगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातनं एका मंचावर येऊ शकतो, पण असं कुठलंही साधन उपलब्ध नसताना त्यावेळेस त्यांनी त्यांच्या 82 वर्षाच्या जीवनामध्ये 22 रेकी ग्रँडमास्टर जगाला दिले. आज भारतापर्यंतही रेकी पोहोचली तर ती यांच्याच कार्यामुळे. रेकी असोसिएशनचं जे मुख्य केंद्र आहे ते जपान नसून आज अमेरिका आहे. इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मेन केंद्र तिथे आहे आणि माउंट कोरियामाच्या तिथे एक पहाडीवर मिकाऊसींचं प्रार्थनास्थळ आज बनलेलं आहे. रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या टीमच्या मार्फत आम्ही नेक्स्ट म्हणजे याच वर्षी आमचा प्लॅन चालू आहे की आम्ही तिथे जाणार आहे. तर या पद्धतीने ही डॉक्टर मिकॉसींनी दिलेली रेकी आज हॉस्पिटलमध्ये देखील बिफोर ऑपरेशन एखादं ऑपरेशन सक्सेस व्हावं यासाठी वापरली जाते. अगदी ग्रुपने देखील आपण स्वतःला आणि इतरांना हिलिंग देऊ शकतो. त्यासोबतच रेकी लेव्हल 1 पासूनच अगदी शक्तिपातानंतर स्पर्शाच्या माध्यमातून आपण एकमेकांना हिलिंग देऊ शकतो. या पद्धतीने ही रेकीचा थोडक्यात इतिहास आपण बघितला. पण
हे सगळे चमत्कार होण्यासाठी रेकीचे 5 तत्व आपल्याला जीवनात यूज करणं खूप खूप गरजेचं आहे. तर आजचा आपला तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे ह्युमन औरा लेअर. औरा म्हणजे काय आणि याच्या आपल्या जीवनाशी काय संबंध येतो? कुणी कुणी औरा हा शब्द ऐकलेला आहे? औरा शब्द ऐकलेला आहे. काय औरा सांगा बरं, हँडल्स करा, आन्सर द्या. व्हॉट इज औरा? हा, प्रिया मॅडम बोला. The vibration, the way of thought process that you carry with you, that vibrate, and that we can understand that that person is suffering from something. ओके. आणखी प्रतीक्षा मॅडम सांगते मी परत औरा काय आहे. प्रतीक्षा मॅडम बोला, तुमच्या मते औरा काय आहे? सेम मॅम. जे आपण थॉट्स वगैरे क्रिएट करतो, जे दुसऱ्यांना लगेच कळून येतात की आपण काय विचार करतोय, किंवा आपण दुःखी आहात किंवा खुश आहात, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण काय विचार करतोय. म्हणजे आपल्याला वाटतं ना की एखाद्या वेळेस संबंध नसतो एखाद्या व्यक्तीचा, तरी सुद्धा आपल्याला त्याचा राग येतो. मे बी ते ऑरामुळे असेल. ओके. शोभा मॅडम. आपल्या विचारानुसार शरीराभोवती जे वलय असतं त्याला ऑरा म्हणतात. म्हणजे देवाच्या कोणताही देव पाहिला तर त्याच्या डोक्याच्या मागे गोल आपल्याला तेजस्वी गोल दिसतो. थँक्यू. थँक्यू. तर आता जी आपण आभा मंडळाची व्याख्या ऐकली, आता बघा प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपण जसं मॅडमने बोलल्या त्या पद्धतीने देवाच्या प्रत्येक फोटोच्या मागे जसं आभा मंडल बघतो ते आभा मंडल म्हणजे औरा. निसर्गाने हे आभा मंडल म्हणजे आपल्याला दिलेली एक प्रोटेक्शन शिल्ड आहे. हे आपण बघायला शिकणार आहे. मी तुम्हाला हा औरा बघायला शिकवणार आहे. आवडेल बघायला? हा औरा स्वतःचा आणि इतरांचा आपण बघायला शिकणार आहे. पण आधी हा का आवश्यक आहे हे आपण समजून घेऊ. आणि नेमकं काय होतं या आभा मंडळासाठी, तर प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं धूसर वलय, आणि जर तुम्ही साधक चांगले असाल तर हळूहळू तुम्ही याचे कलर पण बघू शकता. पण मला सांगा, कलर बघणं किंवा औरा बघणं हा आपला उद्देश आहे का? निश्चितच नाही. आपला उद्देश आहे हा आभामंडल समजून घेणं काय आहे. बघा, सकाळपासनं रात्रीपर्यंत अनेक लोकांच्या एनर्जीच्या वलयात आपण येत असतो. खूप सारे लोक आपल्याला भेटतात, खूप साऱ्या लोकांच्या एनर्जी लेव्हलमध्ये आपण येतो. आणि जरुरी आहे का आपल्याला भेटणारा प्रत्येक व्यक्ती हा सकारात्मकच आहे किंवा प्रत्येक व्यक्ती हा नकारात्मकच आहे असं मुळीच नसतं. ठीक आहे. मग कळत नकळत आपल्याकडे येणारा व्यक्ती जर नकारात्मक असेल तर आपल्या आभामंडळातली ऊर्जा कशी होईल? निगेटिव्ह होईल. बघा, एखादा व्यक्ती आपल्या घरी येऊन बसला तर कधी कधी खूप प्रसन्न वाटतं, आणि एखादा व्यक्ती किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेलो की आपल्याला असं वाटतं की आत्ता इथून उठून जाऊ. आपल्याला इथे थांबायची पण इच्छा नाहीये, किंवा लग्न समारंभातनं किंवा अजून एखाद्या ठिकाणून आल्यावर आपल्याला अनइझी वाटतं. याचं मुख्य कारण हे आहे की आभा मंडळामध्ये जमा होणारी निगेटिव्हिटी आपल्या औरामध्ये येते. म्हणजे आभा मंडळातली निगेटिव्हिटी कुठे येते? आपल्या 7 चक्रांमध्ये एंट्री करते, आणि मग आपल्याला शरीरात त्याचा इफेक्ट होऊन अनइझी वाटतं. आता काय होतं, कधी कधी आभा मंडळाचं चक्र ब्लॉक म्हणजे कट झालं, डिस्कनेक्ट झालं. जर ते थ्रोट चक्रापासून जर कट झालं आभा मंडल, तर तिथे थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम होतात. जर हे आभा मंडळ आपलं डोक्याच्या साईडनी ब्रेक झालं तर इथे डोक्याचे प्रॉब्लेम होतील. जर आभा मंडळ चेस्ट पोर्शन मध्ये कट झालं तर छाती आणि लंग्सचे प्रॉब्लेम होतील. आभा मंडळ पोटाच्या साईडनी तर आपल्याला पोटाचे आजार होतील. त्याच पद्धतीने जेनेटिक ऑर्गनच्या कडून कट झालं तर अशा पद्धतीने आपलं जर आभा मंडळ ब्रेक झालं, मग आभा मंडळात येणारी निगेटिव्हिटी कुठे एंट्री करते? आपल्या 7 चक्रांमध्ये. सर्वसामान्य व्यक्तीला आभा मंडळही माहित नाहीये, औराही माहित नाही, चक्रही माहिती नाही. तो व्यक्ती जेव्हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक लेव्हलच्या जेव्हा समस्या त्याच्या जीवनामध्ये येतात तेव्हा मात्र तो डॉक्टरकडे जातो. आज आपण बघतो बीपी, शुगर आणि थायरॉइड हे 10 पैकी 8 लोकांच्या जीवनात असलेले प्रॉब्लेम आहेत. आणि
पहिल्यांदा जेव्हा बीपी किंवा शुगर डिटेक्ट झाला, डॉक्टर म्हणतात काळजी करू नका, मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो, एवढी एवढी रोज नियमित घ्या, तुमचा शुगर बीपी नॉर्मल राहील. आणि खरोखर 6 महिने, वर्षभर आपला बीपी शुगर नॉर्मल राहतो. मग परत त्या गोळीने काम भागत नाही. मग डॉक्टर प्रमाण वाढवून देतात. असंच करता करता 2-4 वर्ष गेले की डॉक्टर म्हणतात की आता गोळ्यांनी हे ठीक होणे नाही, तुम्हाला आता यासाठी काय करावं लागेल, इन्सुलिन घ्यावं लागेल. आणि हळूहळू आपल्या इतर ऑर्गनवर त्याचा ताण पडायला लागतो. आता मला सांगा, आपल्या मेडिकल सायन्समध्ये जर बीपी, शुगर, थायरॉइड या नॉर्मल समजल्या जाणाऱ्या आजारांसाठी औषध असतं, तर खरोखर वर्षानुवर्ष त्या आजारांसाठी गोळ्या औषधं घ्यावे लागले असते का? तर आता इट कॅन क्युअर द डिसीज और इट कॅन कंट्रोल द डिसीज का होतं? कंट्रोल करताय की क्युअर करताय? टायपिंग चॅट बॉक्स. आपण जे औषध घेतो आहे ते डिसीज कंट्रोल करण्याची क्षमता आहे की काय करताय? पटकन सांगा. कंट्रोल, कंट्रोल, कंट्रोल. कारण ज्या आहाराने क्युअर नाही, क्युअर जर झालं असतं ना तर मग आपल्याला गोळ्या औषधांची गरज भासली नसती. तर आपल्या वैद्यकशास्त्राची मर्यादा काय आहे? ती आपला डिसीज फक्त कंट्रोलमध्ये ठेवू शकतात, क्युअर करू शकत नाही. आणि म्हणून रेकी का बरं, जिथे डॉक्टर म्हणतात ना, अभी इस पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है, असं बोलतात की नाही डॉक्टर? आपण शेवटच्या क्षणी आपण बऱ्याचदा क्रिटिकल कंडिशन मध्ये असलेल्या पेशंटसाठी ऐकतो की या पेशंटला आता दवाची नाही दुवाची जरूरत आहे. तर जिथे ते डॉक्टर दुवा म्हणतात ना, आपली रेकी तिथूनच सुरुवात होते. आणि म्हणून का बरं रेकी काम करते, हे जर आता प्रश्न तुम्हाला पडला असेल, याचं रिझन सांगते मी तुम्हाला. अगर हमारे जिंदगी में कोई समस्या है तो उसके लिए हमने रीजन दिया है. कहीं ना कहीं हमने ब्लॉकेजेस क्रिएट किए हैं, कहीं ना कहीं हमने निगेटिविटी क्रिएट की है. रीजन हटा दो, समस्या अपने आप हट जाएंगी. आणि रेकी तेच रिझन, तेच प्रॉब्लेम, जसं जसं आपण रेकीची साधना करतो तसं तसं शुद्धीकरण होत जातं. आणि त्या शुद्धीकरणासोबत आपल्या शरीरावर असलेले, मनावर असलेले ब्लॉकेजेस हळूहळू दूर होत जातात. ठीक आहे. तर आता या पद्धतीने हा जो औरा आहे ना, हा एका पॉइंट पासून, म्हणजे एखाद्या पॉइंट पासून निर्जीव आणि सजीव सगळ्याच वस्तू आणि व्यक्तीला असतो. ठीक आहे. तर आता आपण औरा बघायला शिकू. ठीक. वही पेन घेऊन बसलेले असाल तर एका पेजवर एक डॉट काढायची. एका पेजवर आपल्याला एक डॉट काढायचा आहे. राहिलाय कोणाला? हे बघा, असा एक डॉट काढायचा आहे. आणि त्या डॉट कडे एकटक बघायचं. ज्यांच्याकडे वही पेन नसेल, मी स्क्रीन शेअर करते, तुम्ही इथे बघू शकता. बघा, या डॉटच्या अवतीभोवती एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसतंय की नाही? ते तुम्ही तुमच्या पेजवर पण चेक करा. जिथे तुम्ही डॉट काढला ना त्याच्याकडे एकटक बघा. असंच एक प्रकाशाचं वलय तुम्हाला पण दिसेल. दिसलं? टाइप इन चॅट बॉक्स. दिसला का? यस 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 यस. ज्यांना नाही दिसला परत कॉन्सन्ट्रेशनने बघा. दिसतो? मोस्टली लोकांना दिसलेला आहे. नाही दिसलाय, कॉन्सन्ट्रेशन थोडं वीक आहे. आता ज्या पेनाने डॉट काढला तो पेन ठेवा. पेनाची सावली म्हणत नाही मी, त्या पेनाचाही एक प्रकाशाचं आभामंडल तुम्हाला दिसेल. चेक करा. सावली नाही, प्रकाशाचं वलय. पेन पेन हातावर ठेवायचा सुवर्णा मॅडम. तिथे बुकवर पेन ठेवा आणि मग चेक करा.
दिसला? ओके. आता काय करायचंय? सावली नाही म्हणत आहे मी, काय सावली नाही, प्रकाशाचं वलय बघायचंय. 5ही बोटं असे बुकवर ठेवा, तुम्ही तुमचे ठेवा. ज्यांच्याकडे साहित्य नाही ते स्क्रीनवर बघू शकतात. मी सावली बोलत नाही, प्रकाशाचं वलय बोलते, एक व्हाईट कलरचं. दिसला? ओके, दिसला? आता सगळ्यांनी काय करायचंय? माझ्या नोस्टिकवर लक्ष केंद्रित करा. बघा, इकडनं या साईडने तुम्हाला असं पूर्ण प्रकाशाचं वलय दिसेल. माझा आवरा बघायचा प्रयत्न करा. नोस्टिकवर लक्ष केंद्रित करा. दिसला? असं व्हाईट कलरचं दुसर प्रकाश आपल्याला दिसेल. ओके. आता तुमच्याकडे तुमच्या घरचे सदस्य असतील, ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिकल करणार. तुमच्या घरचे सदस्य असतील, कुणाकुणाकडे आहेत आता अवेलेबल प्रॅक्टिससाठी? त्यांना प्लेन सरफेसच्या समोर बसवायचं. प्लेन सरफेस समोर बसवायचं आणि त्यांच्या नोज टिपवर त्यांना डोळे बंद करून ठेवायला सांगा आणि त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही त्यांचा आवरा बघू शकणार. ज्यांच्याही घरी अवेलेबल आहे त्यांच्यासाठी म्हणते मी. प्लेन सरफेस, मागची जी सरफेस असेल ती प्लेन असायला पाहिजे. तर तुम्ही व्यवस्थित आणि समोरच्या व्यक्तीला डोळे बंद करून बसवा. नाहीतर ते हसतील वगैरे तर तुमचं लक्ष त्यांच्याकडे जाईल. तर डोळे बंद करायला सांगा समोरच्या व्यक्तीला आणि त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. समोरच्या व्यक्तीचा औरा आणि ज्यांनी बघितला त्यांनी मग हँड रेज करा की यस आम्ही बघितलेला आहे. एक धूसर प्रकाशाचा वलय तुम्ही अनुभव करणार आहे. बघितला? दिसला का? ज्यांना दिसला असेल हँड रेज करा की आम्ही बघितला म्हणून. हा, ऐश्वर्या मॅडम बोला, काय जाणवलं? हो मॅडम, एकच एक व्हाईट कलर थिन लाईन दिसली मला. ओके, थोडं अजून जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तर ज्यांना दिसलंय ना त्यांनी अजून काही वेळ कॉन्सन्ट्रेट करा, तर तो औरा तुम्हाला असं वाढताना दिसेल. आणि ज्यांचं खूप कॉन्सन्ट्रेट, एकदम नाही जमणार, पण कॉन्सन्ट्रेशन जेव्हा तुमचं स्ट्रॉंग होतं तर त्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये कुठे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला डोळ्यांनी सुद्धा एक्सपिरियन्स येऊ शकतो. कारण जिथे तो औरा ब्लॉक झाले, मी त्या हातांनी तुम्हाला स्कॅन करायला शिकवणार आहे, पण जे आपण याच्यात बघणार आहे तर ते डिरेक्टली आपण कुणाचा औरा स्कॅन करू शकतो. ते स्कॅनिंग आपण मंडेच्या सेशनला बघणार आहे. पण ठीक आहे, औरा स्कॅनिंग आपला सोमवारचा विषय आहे. आता आपण फक्त औरा बघायला शिकतोय. दिसला का सीमा मॅडम? ओके. अजून कुणाला दिसला नाही की दिसला? रेज युअर हँड. की आम्ही करूनच नाही बघितलं प्रॅक्टिकल, असे जर असाल तर मग नाही फायदा. माझ्या आवराभोवती हिरव्या कलरचं वलय दिसत होतं. हिरवा कलर हा हृदय चक्राचा रंग आहे आणि हृदय चक्र स्ट्रॉंग असलं
तर मग हिरवा रंग म्हणजे जाणवतो अवतीभोवती. ठीक आहे. थोडा प्रयत्न करा. प्लेन सरफेस घ्या. जेव्हाही तुम्ही दुसऱ्यांचा आवरा चेक करता तेव्हा प्लेन सरफेस पाहिजे. विदाउट प्लेन सरफेस तुम्ही तो आवरा बघू शकत नाही. प्लेन सरफेस असणं खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे. नुसतं जर भजन ऐकायला आलं तर बुवाचा तर फायदा होणार नाहीये. ते जातो ना आपण, भागवत मोठे मोठे असतात, बुवाच्या कीर्तनाला जातो आणि खूप मान डोलून डोलून ऐकतो, वा किती छान बोलले, आणि जीवनामध्ये अप्लाय करत नाही. तर रेखी तशी नाहीये इथे तुम्हाला, कारण इथून पुढे सगळं प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. आता मी तुम्हाला औरा फील करायला पण शिकवते 5 मिनिटात आपल्याकडे, कारण औरा दाखवणार ते नंतर. तुम्ही दुसऱ्यांचा औरा प्रॅक्टिस करून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट येईल. स्मिता मॅडम बोला, काय दिसला की नाही दिसला? हॅलो मॅडम, हा आवाज बोल. येतो का? येतोय मॅडम आवाज येतो? येतोय. हा येतो का? हो हो येतोय, बोला. हा, मला दिसला मॅडम. मी स्क्रीनवरती त्या लक्ष्मी कोकणे मॅडम आहेत ना, तर त्या प्लेन सरफेसवर आहेत, तर मी त्यांना बघितला, त्यांचा तर मला पूर्ण दिसला. त्या जेवढ्या स्क्रीनवर दिसतात तेवढा त्यांचा औरा दिसला. छान. बघा, आता मॅडमच्या घरी कोणी नसेल, मॅडमने पर्याय काढला औरा बघण्यासाठी. ओके. हा, सीमा मॅडम बोला. हा मॅडम, मला ही एक प्रकारची त्राटकची क्रिया वाटली, कारण मी योगा टीचर आहे, तर आमच्यात असतो हा त्राटक हा प्रकार. तर मला एवढंच विचारायचं आहे, का हे डोळ्यातून पाणी वगैरे आलं तरी पण बघत राहायचं आहे का? डोळे मिचकू शकतात? औरा बघताना पण मिचकू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्राटक मध्ये पण 3 त्राटक आहेत. एक बिंदू त्राटक, एक ज्योती त्राटक आणि दर्पण त्राटक. हो. तर ते त्राटक करणं विद्यार्थ्यांसाठी आपण ज्योती त्राटक आणि बिंदू त्राटकचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. पण दर्पण त्राटक मी अवॉइड करायला सांगते. त्याचं रिझन हे आहे की ज्या दर्पणमध्ये आपण त्राटकची प्रॅक्टिस करतो तो आरसा परत कुणी बघायला नाही पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपली एनर्जी आणि औरा स्टोअर झालेला असतो आणि ती एक रिस्क आहे. चुकून तो कोणी बघितला तर त्याच्या एनर्जीचा फरक पडतो, म्हणून दर्पण त्राटक करायचं नसतं. मग हे शिकवणार आहे का मॅडम तुम्ही, हे त्राटक पण? त्राटक करायला काही नाही लागत मॅडम. 3 दिवस तुम्ही थर्ड लेवल पर्यंत प्रॅक्टिस जर तुम्ही रोज केली ना 2-3 मिनिटं तरी होतं. काय करायचं, आपल्या आयला त्राटक करण्याची पद्धत बिलकुल साधी आणि सोपी आहे. जो कुठलं तुम्ही पॉइंट, म्हणजे ते कॅन्डल जरी असेल, दिवा जरी असेल, तो तुमच्या आय लेवलवर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी बिंदी तुम्ही भिंतीवर चिटकवता ती पण तुमच्या आय लेवलवर असणं गरजेचं आहे. आणि 1 मिनिटापासून सुरुवात करायची. ज्या दिवशी तुम्ही 10 मिनिटं क्रॉस केले, तुम्हाला तुमच्यात झालेला बदल तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करू शकता. मुलांच्या अभ्यासासाठी वगैरे मी तर म्हणते की या सगळ्या गोष्टी स्कूल लेवलवर घेतल्या पाहिजे. सगळ्या रंगांचा अर्थ आपण समजून घेणार आहे चक्रांच्या वेळेस. सगळ्या औराचे रंग काय असतात ना, त्याचा रंग अर्थ आपण समजून घेणार आहे. ठीक आहे. ओके. कल्पना मॅडम बोला. हा मॅडम, माझी जी स्क्रीन आहे ना ती पण व्हाईट याच्यावर आहे. मी माझ्या स्क्रीनकडे बघूनच मी ते बघितलं आणि मला ते औरा जो आहे तो नक्कीच दिसला खूप तुमचा चांगल्या औरा खूप मोठा पद्धतीने. आहे मॅडम. हा हा. तुमचा औरा मी पण बघू शकते इथून. त्याचा व्यास जो असतो ना, म्हणजे खूप मोठ्या लेवलवर तो आहे आणि एका जागी स्टेबल नाही आहे तो. असा असा फिरतोय तो. तर त्याच्यामुळे तुम्हाला माहितीये का, जेव्हा तुम्ही औरा स्कॅनिंगची फी या 10 ते 15 हजार रुपये आहे आणि ते स्कॅनिंग तुम्हाला फक्त हाताने करायला मी शिकवणार आहे विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट. हे कोणत्या सेशन मध्ये राहील, आपला मंडेच्या सेशन मध्ये. मंडेला जे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते, पण या रविवारी आपण अटुनमेंट घेणार आहे पहाटे 5:30 वाजता. तर त्याच्यामुळे पहाटे 5:30 ला आपल्याला रेडी राहायचं आहे. अटुनमेंट मिस करू नका की जाग आलं नाही, झोप आली नाही, याच्यासाठी की ब्रह्ममुहूर्ताला जर आपण आता शक्तिपात जर घेतला तर त्याची एनर्जी खूप स्ट्रॉंग जाणवते आणि त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले येतात. म्हणून शक्तिपाताच्या दिवशी मिस करू नका आणि प्रॉपर वेळेवर जॉईन करा. औराचा हा बोला. मला हे विचारायचं होतं की ते 28 तारखेला मी जरा बाहेर गावी जाणार आहे आणि तिथे मी म्हणजे केलं सकाळी 5:30 ला तर चालेल ना मॅडम? 28 ला नाही, आपण 21 ला घेतोय. 21च्या संडेला का? हा, आता परवा. अच्छा, हा ठीक आहे ठीक आहे.
ओके परवाच्या ठीक पहाटे आहे मग. घेणार आहे आपण. हा ठीक आहे मग चालेल ठीक आहे, परवाच्या पहाटे घेणार आहे. उद्या सुट्टी आहे क्लासला. शनिवारी आपलं सेशन राहत नाही, रविवारी पण राहत नाही. शनिवार मंडे टू फ्रायडेच आपला सेशनचा डे असतो, पण अटेन्डमेंट साठी आपल्याला 10 सेशन पुरत नाही, मग 11 सेशन घ्यावे लागतात. म्हणून आपण अटेन्डमेंट मॉर्निंगला सकाळी चांगल्या एनर्जीने घेणार. ओके ओके ठीक आहे मॅडम. थँक्यू. सगळ्यांनी वेळेवर संडेला उपस्थित राहायचंय. तुम्हाला आज किंवा उद्या गुगल फॉर्म येईल, तो गुगल फॉर्म भरायचा आहे. परत मी तुम्हाला सांगितलं की आपली अडचण काय, आपल्याकडे 300 लोकांचीच कॅपॅसिटी आहे, ग्रुपमध्ये 1000 लोक आहेत. तर त्याच्यामुळे आपलं स्थान सुरुवातीलाच आरक्षित करून घ्या. आणि जेव्हा जॉईन कराल तर पूर्ण नावाने जॉईन करायचं. जसं आता सारिका, स्मिता, फक्त या नावाने जॉईन नका करू, तर तुम्ही पूर्ण नावाने जॉईन करायचं आहे. ठीक आहे, रिनेम करायला भरपूर, एवढ्या लोकांना जर मी रिनेम करेल तर वेळ खूप जाईल. तर त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे की जेव्हा तुम्ही झूम जॉईन कराल तर ते तुमच्या स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे आणि गुगल फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, एखादं गुगल फॉर्म भरला नाही पण तुम्ही इथे नावाने जॉईन करणं खूप महत्वाचं आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय. 15 ते 20 मिनिटं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. ओके मॅडम. ठीक आहे, थँक्यू मॅडम. दिव्याकडे पाहून आपला आवरा फील नाही करू शकत. स्वतःचा आवरा जर बघायचा असेल ना तर आरशाकडे जायचं, आरशाच्या समोर उभं राहायचं आणि आपल्या बॅक साईडची जी जागा असते ती प्लेन भिंत असायला पाहिजे. म्हणजे तुमचा आरशाकडे तुमचा फेस असताना तुमच्या मागची भिंत जर प्लेन असेल आणि तुम्ही जर नो स्टिकवर तुमच्या फेस बघितलं तर तुम्हाला तुमचा आवरा सहजतेने बघता येतो. ओके, ज्यांना पॉसिबल आहे तेवढा सकाळी आंघोळ करणं अवश्य करा. नसेल तर मग काही पर्याय नाहीये, तेवढ्यासाठी अटेन्डमेंट मिस करू नका. पण 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. ओके, तर आज आपण इथे थांबू. उद्या परत भेटू. उद्या नाही, संडेला भेटणार आहे आपण आता 5:30 वाजता. ओके, प्रवासात अटेन्डमेंट घेता येणार नाही. ओके, सो ऑन टाइम जॉईन करायचंय, कोणीही मिस करू नका. कारण आता किती लोक आहेत प्रेझेंट, 228 आहे, तर 300 लोक याच्यापेक्षा म्हणजे ऍड होऊ शकतात. फक्त आपण वेळेवर जॉईन करा. 5:30 म्हणजे 5:30, कारण जर मीटिंग एकदा फुल झाली तर मग आपल्याला चान्स भेटणार नाही. ओके, अजून 10-15 दिवस वाट बघावी लागेल. चला, थँक्यू व्हेरी मच. परत भेटू संडे मॉर्निंग 5:30. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.